सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कधी कधी काय होते ना, अचानक एखादा प्लॅन ठरला की खूप धावपळ होते. तसंच माझ्या बाबतीत झालं होतं. तर आमचा प्लॅन असा ठरला होता की अचानक आम्हाला गावाकडे जायचं होतं. तर यांनी आदल्या दिवशी संध्याकाळी सांगितलं होतं आणि मग सकाळीच आमची धावपळ सुरू झाली आणि यांनी ऑटोवाल्याला पण 9 वाजता सांगितलं होतं यायला. आणि लेकरांची गावाकडे जायची बिलकुल इच्छा नव्हती, तरी पण आम्ही ठरवलं, कारण यांना शेतात बरेच कामं होते आणि रोज शेताला जाऊन यायला खूप ऊन होत होतं त्याच्यामुळे. आणि सुट्ट्या पण लागल्या, त्याच्यामुळे म्हटलं 1 महिना आपण गावाकडेच काढूत. बरंच समजावून सांगितल्यानंतर लेकरं पण तयार झाली होती यायला. तर त्याच्यानंतर मग सकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून लवकर लवकर पॅकिंग केली आणि त्याच्यानंतर मग ऑटो आला आणि यांनी पूर्ण पसारा ऑटोमध्ये ठेवला. आणि दादा म्हणसाल तर सकाळीच उमरखेडला गेले होते, कारण त्यांच्या गोळ्या संपल्या होत्या. ते उमरखेडून गोळ्या घेऊन चातरीलाच येणार होते डायरेक्ट. तर यांनी सर्व पसारा व्यवस्थित बांधून ॲटोमध्ये दिला होता आणि आईला आणि लेकरांना बसून दिलं आणि ॲटोवाल्याला सांगितलं होतं, तुम्ही समोर जा, आम्ही लगेच मागं येतो. त्याच्यानंतर ॲटोवाला समोर गेला आणि आम्ही पण लगेच निघालो होतो. तर ॲटो जाण्याच्या अगोदरच आम्ही घरी जाऊन पोहोचलो आणि त्याच्यानंतर मग सगळा पसारा लेकरांनी आणि यांनी ॲटोमधला काढला. आणि मी आले की लगेच लागले होते साफसफाईला, कारण 2-3 दिवसाखाली मी आले होते, पण नेहमीसारखी साफसफाई म्हणजे झाडून पुसूनच घेत होते. तर अगोदर मी किचन क्लीन करून घेतली सगळी आणि भांडे घासायचे होते ते सगळे बाहेर नेऊन ठेवले आणि किराणा होता जो आणलेला उरलेला तिथला रूमवरचा तो ठेवला किचनमध्ये. आणि त्याच्यानंतर सगळ्या फरशा साफ करून घेतल्या, भांडे वगैरे घासून घेतले. जेवढे भांडे आपल्याला लागतात तेवढे डबे, म्हणजे किराणा ते 1 महिनाभर राहायचं, त्याच्यामुळे सगळे जेवढे लागतात तेवढे भांडे मी साफसूफ करून ठेवले होते. आणि सगळं क्लीन करून घेतल्यानंतर नंतर लगेच रिदिसितीचं सुरू झालं की त्यांना अंगूर खायचे होते. आणि अंगूर तोडायचं म्हणलं की मला खूप कसरत करावी लागते, कारण आमच्या अंगुराच्या वेलीवर कोणालाही जाता येत नाही. कारण पहिलं वरतून जाता येत होतं ग्रिलवर चढून, पण आम्ही ना हातगावला जाण्याच्या अगोदर त्याच्यावर जाळी टाकली होती, कारण आमच्या इकडं खूप माकडे येतात. म्हणून यांनी पूर्ण अंगणाला ना बारक्या जाळीनं वरतून पॅक केलं होतं. तर कशीबशी मी असं काठाने गेले होते आणि त्याच्यानंतर वर चढून गेले आणि मध्ये मध्ये यंगल आहेत आणि त्या यंगलमध्ये गॅप पण आहे, मध्येच पाय जाते, त्याच्यामुळे यंगलवरच उभं राहू राहू मला ना अंगूर तोडायचे होते. तर कशीबशी गेले मी वर आणि उभं राहता येत नाही वर गेले की परत, कारण वर जाळी आहे, व्हिडिओत तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर मग असंच बसत बसत गेले आणि अंगुरं तोडायला लागले होते. तर खालून मला रिद्धी आणि शिदी सांगत होत्या की कुठं आहेत अंगुराचे घडं. आणि आमच्या घरचे जे अंगूर आहेत ना ते काळे द्राक्ष आहेत, खायला पण खूप छान लागतात, आंबट गोड. तर असे मी एक पॉलिथिन नेली होती अगोदरच वर आणि त्याच्यामध्ये न टाकले, कारण खाली मला दिसणार नाही व्यवस्थित आणि खाली पडले की खूप पिकलेले होते त्याच्यामुळे ते फुटतात. म्हणून मग एका पॉलिथिनमध्ये मी ठेवले आणि त्याच्यानंतर मग रिद्धीचे पप्पा खालीच थांबले होते, त्यांना कॅच करायला सांगितलं होतं. तर असे मी 4-5 घडं जे पिकलेले होते ते सगळे तोडले. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी पिकलेले होते ते घडं तोडले आणि तसंच बसत बसत आले होते. आणि दुसऱ्या साईडला पण काही अंगूर आहेत जे की हिरवे आहेत घडं, ते तसे ठेवले होते. आणि या घड्यामधले काही खूप पिकून गेले होते ना ते चिमण्यानं पण खाल्ले होते, कारण आमच्या चिमण्या पण खूप अंगूर म्हणजे खातात, त्याच्यामधलं पाणी पूर्ण पिऊन घेतात. आणि अंगूर तोडल्यानंतर या दोघीचे नाटकं बघू शकता तुम्ही. तर रिद्धी सिद्धीला ना अंगूर असं आंबट गोड खायला खूप आवडतं. तर मग आमच्या घरचे अंगूर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.